गोवा सरकारने गोवा सरकारला माझी विनंती आहे विठ्ठल कोंडे व्लॉगची की हो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज हा गोव्याचा दुसरा दिवस. काल आम्ही सर्व गोवा फिरलो, रात्री थांबलो आणि आता आम्ही इलो कॅन्डोलम बीचला. म्हणजे आम्ही राहू होतो, स्टे केलं होतं ना 1 मिनिटाच्या 5 पण नाही, 1 काय 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आता तुम्ही बघू शकतास. आणि आम्ही काल ह्या बीचवर नाही इलो, कारण काल आम्ही कळंगूट बीचला गेलो. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं सकाळी यायचं, इकडचा शूट करायचा आणि बाकी गोवा फिरून मग संध्याकाळी निघायचं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. स्विमिंग का इलो ना झोपून राहलो. एवढा सुंदर असतं. हो, एवढा भारी असताना तर मंडळी, आम्ही निघालो आणि आता आमच्याच बाजूचं बीच, कालच्या व्लॉगमध्ये मी बोललो होतं की आम्ही जाणार आहोत म्हणून. पण काल आम्ही कळंगूट बीचला गेलो आणि दुपारी जेव पण उशीर झाला, त्याच्यामुळे ह्या बीचला इलवच नाही. जो 5 मिनिटाच्या अंतरावरच होतो आम्ही राहू होतो त्यापासून. तर हा कॅन्डोलम बीच. हे बघा, हॉटेल. आंघोळ करतो. भावी जी रील बनवतं जरा ह्याच्यावर बीचवर, तर रीलचं काम चालू आहे. तुम्ही जरा गोवा स्टाईल वाटण्यासाठी जरा मस्तपैकी जरा हे घातलं, टी शर्ट घालून इलो होतं, तर तो जरा बीचवर इल्यानंतर परत बदललं आहे. काय रे गंधर्व, जरा गोवा या वाटूक आहे ना, गोवा काय तर गोवा वाईब्स, काय गोवा वाईब, त्याच्यासाठी म्हणून ह्या बदललंय मी. आणि जरा हे शायनिंग मारते आणि थोडे रीलसाठी पण फोटोशूट केलं आणि रीलसाठी जरा व्हिडिओ केलं, त्याच्यामुळे पण मी ह्या जरा घाली आहे, जरा शायनिंग मागते, बरोबर ना. तर ह्या कॅन्डोलम बीच मस्त बीच एकदम. त्या साईडला त्या साईडला भरपूर जण, या साईडला कमी होते. सकाळी होते आम्ही गेलो तेव्हा आंघोळ करत. हे पण आहे पर्यटक, आणि सकाळी पण आंघोळ करत होते. त्या साईडला भरपूर गर्दी आहे. बीच फिरलो आणि आता आम्ही जाणार, नाश्ता करणार आणि नाश्ता करून परा रोडला जाणार. तर म्हणजे रील भरपूर शूट बीट होतात, व्हिडिओ जरा फेमस पॉईंट आहे, त्या पॉईंटला जरा आम्ही पण शूट करणार, भाई सर्वजण. आणि मग आम्ही निघणार फिरू का. तर काही फिरणार काय तर तुमका मग सांगू. चला, यांचं काय फोटोशूट चालू आहे जबरदस्त. हे आमचा पण गंधर्व करे बाबा रीलसाठी, जरा आम्ही पण रीलमध्ये जरा फेमस होतो. फॉलोअर्स कमी आहेत, 10,000 होत नाहीत अजूनच. मस्त हॉटेल अरे. तर मंडळी, चला, बीच फिरून झाला आणि आता आम्ही निघतो. भूक पण जाम लागली आहे. 9-9:30 वाजले आहेत. सकाळी येऊ का आंघोळी का, पण ढगाळ वातावरण आहे एकदम, बरोबर वाटत नाही, असं भारी वाटत नाही. एकदम ढगाळ वातावरण बघू शकता, जाम ढगाळ वातावरण आहे. घाम पण जाम येतं. जर असं ऊन आणि वारं बिरो असताना मस्त वाटलं असतं. पाऊस झालो सुरुवात वाटतं. बारिश होगी ना, कब खत्म करेंगे, बंद कभी जून मध्ये हमारा चालू रहता है 12 महीने. ओके, आते बारिश के टाइम आते खाली बीच बंद रहते है. पण येतात काय म्हणजे जून जुलै पावसाळ्यात येतात का पर्यटक, येतात. ओके. तर आम्ही माझी नवीन गाडी घेतली तेव्हा आम्ही जून जुलैमध्ये भर पावसात इलो होतो गोवा फिरू, पण तेव्हा पण गर्दी होती माहिती आहे. हो, गर्दी होती तेव्हा पण जुलैमध्ये, आणि पाऊस जाम पडा होतो.
आम्ही असेच आपले इलो, माझी गाडी नवीन म्हणून मित्र गाडीत ना काय उतरलं, इलो फिरलो, हॉटेलला दुपार जेवलो आणि निघालो. तर मंडळी चला नाश्ता इलो आमचो आणि गंधर्वान तिघवल्यानी लाईनीत घेतल्यानी या सँडविच. तर आपण काय व्हेज चीज वा सँडविच, टोस्ट सँडविच नुसता ना गंधर्व ते काय दा हा आणि भाई मस्तच घेतले ना आलू पराठा. माका अगोदर माहिती नाही ना, मी अगोदर मागवून घेतलंय हे सांगून झालंय मोकळ. प्लेन डोसा नंतर भाईची टेस्ट थोडी घेणारच आहे मी. बाई द्यायची ना थोडी टेस्टला. आलू पराठा ओरोसला भारी मिळतं ढाब्यावर, जबरदस्त खालच्या ढाब्यावर भारी मिळतात. तर मंडळी चला येवा नाश्ता करू का. तर मंडळी बघू शकता शूट चालू आहे बघा. हे गंधर्व शूट बघ. तर मंडळी पुढपर्यंत बघूया काय काय शूट चालू आहे. पिंक ट्रम्पेट लावचे होते ना, गुलाबी पानाची झाडं ती लावूया. माड नको, माड असे बघ नंतर वाकडे तिकडे होत. नाही तर ते पाम माड लावतात ना ते वाटलं. काय वाटत ना जबरदस्त ऊन आहे. अजून पुढे पर्यंत तर मंडळी आता आम्ही 2 दिवस राहिलो पण एवढा स्पॉट काय हे करून मिळाले नाही. पण पुढच्या वेळी मी जेव्हा ट्रॅव्हल व्लॉग बनवीन तेव्हा कॅमेरा. तर मंडळी आता काय जास्त काल आणि आज जास्त गोवा फिरून BYD मेन पॉईंट म्हणजे व्यवस्थित गावले नाही. गाडी काही BYD चायना मग खतरनाक वाली आहे. तर मंडळी काल आणि आज आम्ही गोवा फिरलो. आधी थोडं फिरून झालं तेवढं जेवढं होईल तेवढं दाखवू आणि जास्त स्पॉट फिरू गावत नाहीत. तर जेव्हा मी ट्रॅव्हल वॉक करीन तेव्हा नक्कीच गोव्यात येणार. 1-2 दिवस तर राहणार गोव्यात आणि ट्रॅव्हल वॉक. तुम्ही कमेंट केलंस ते वाले. हां तुम्ही फक्त स्पॉट कमेंट करा, फक्त कमेंट करायची विठ्ठल आम्हाला हा पाहिजे, विठ्ठल तू आहो या स्पॉटला जा. गोव्याचं तर मी करणार, गोवा मला आवडतात आणि आपल्या सिंधुदुर्गाचे पण भरपूर मी ब्लॉग बनवणार होते ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. कोल्हापूरला पण जाणार म्हणजे असं मेन स्पॉट काय काय आहेत भारी भारी मी नक्कीच दाखवणार. तर मंडळी चला आता मी आणि गंधर्व जरा शूट करतो रीलसाठी आणि मग निघणार भाईच आणि शूट बीट झाल्यानंतर. आणि मग माझे रील किंवा काय फोटो असतील ते विठ्ठल कोइंडे इंस्टाग्राम पेजवर जरा जाऊन बघा नक्की आणि फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. ओके चला. हे पण बरोबर आहे त्यांचं, रस्त्यावर सर्व राहुले होत पण एक पर्यायी रोड काढू होतो ना रे गाड्यांसाठी आणि हो खास फोटोशूटसाठीच ठेवायचं फोट काय तर करा. आणि गोवा सरकारला माझी विनंती आहे विठ्ठल कोइंडे व्लॉगची की हो रोड तसंच ठेवा खास पर्यटकांसाठी व्हिडिओ शूट करणे, फोटो शूट करण्यासाठी. हवं आहे स्टॉल बिल लावा, तुमचे पर्यटन भरपूर चालतील. आणि जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी 4 व्हीलर 2 व्हीलरसाठी एक बाजून एक रस्तो काढा. आहे बघा हे बाजू भरपूर रोड आहे, त्यासून रोड काढा म्हणजे रिलॅक्स कपलला पर्यटकांका फोटो बिटो शूट करूक मिळते, व्हिडिओ शूटिंग करूक मिळेल. बरोबर ना? हा ओके. भाई म्हणता कॅब तिकडेच राहिली, विसरून गेलो बिचारा फोटोशूटच्या नादात. येणार तो काय जाणार नाही, लोकल लोकांचे असणार ते. तर म्हणजे हे फोटोशूट काढणारो पण हा 30 रुपये फोटो आणि 100 रुपये व्हिडिओ शूटिंगसाठी. हे बघा तर आम्ही आता 2-4 फोटोशूट करणार आणि रील मस्त. काका ऐकत नाही भाऊ. काका श्री गंधर्वाची आज जॉब खतरे में जॉब वाला कॅमेरामॅन गंधर्व नाही त्याच्याकडे कॅमेरा आयफोनच्या येणे त्याच्यात लय फरक पडतो. काका सांगू का हस, काका सांगू का हस, चेस्ट ऊपर हाथ नीचे ऐसे वॉक करो, पैर उधर रखो, चलो. नाही तर आमचं पैर मोडून ठेवते.
काका बघ काका पर फोटो 30 रुपीज. आपलं हॉटेल तर जाऊया. हे सांगितलं ना चांगलं हॉटेल हा. ऑथेंटिक कोकणी नाही गोवन फूड मिळतं. तर म्हणजे परा रोडला फोटोशूट केलं आणि ते विचारलं की लोकल असं म्हणजे थाळी गोवन थाळी किंवा असं म्हणजे गोवन स्पेशल जेवण खंय मिळत लोकल साधा. कारण आता काल दुपारी आणि रात्री आम्ही जेवलो हॉटेलचं सर्व रेग्युलर टाईप. आज जरा गोवन थाळीचा तर गोवन स्पेशल अशी थाळी टाईप जेवचा गोवन पद्धतीचा बघूया. लोबी क्राक रेड शापर पॉम्फ्रेट फ्रेश उराक अवेलेबल. फ्रेश उराक पण आहे मस्तच हा. मॅच फुटबॉल चंद्र खेळलो. आमचं जेवण येलं आणि मस्त असा गोवन ऑथेंटिक जेवण बघूनच भारी वाटतं. सुरमई त्याच्यानंतर प्रॉन्स पापलेट जेवण आणि हे माझा आज किंगफिश थाळी घेतलंय. मस्त आहे ह्याची भाजी आहे कसली बटाट्याची. त्याच्यानंतर जोवलो तसरे सार मोठी या सुरमईची या आणि त्याच्यानंतर ही मस्त सोलकडी टाईप आहे म्हणजे कोकमची करी असे काहीतरी आणि भात लोणचा आणि या आणि हे चपाती नाही मिळत म्हणजे थाळीच्या जेवणा का गोव्या का चपाती रोटी काय मिळत नाही तुमका भातच मिळेल. हां भात जास्त. तर म्हणजे मस्त जेवण बघून तोंडात पाणी सुटला कधी जेवते असं झाला. तर चला मस्तपैकी तुझं राईस पण मस्तच आहे एकदम नरम नरम गावठी टाईप आहे. आणि यांची माशाची करी तुमका तिखट नाही गावणार अजिबात मस्त. मी एकदा पिलं होतं ही ड्युटी दरम्यान भारी मला लय आवडली सर्व असं एक नंबर आहे. बघ कशा ते दाखव म्हणजे कोकम पिळून असं पाण्यात हे केलेलं भारीच लागतं रे. वा भारी. तर मंडळी आम्ही चाललो आता पणजी काकाकडे. काका आंब्याची पेटी देणार आणि मग आम्ही निघणार. चला तर मंडळी भारीच वाटतं एकदम जबरदस्त. रात्रीचं तर भारी वाटत असं ना रे जबरदस्त. आणि जाता जाता जरा थांबलो नारळ पाणी म्हणलं गोव्याचा बघूया जरा. ते आज गोव्याची टेस्ट बघूया ना अंदर वा. आज गोव्याची टेस्ट बघूया नारळ पाणीची. गोवा फेमस हा जरा नारळ पाण्यासाठी आणि केरळ आणि आमचा सिंधुदुर्ग. तर आज जरा गोव्याची टेस्ट बघूया नारळ पाण्याची. हा या बांबोळी हॉस्पिटल आमच्या जिल्ह्यातले सर्व पेशंट सिरियस पेशंट हा येतात आणि मस्त मार्केट हा. आणि पुढे 8 किलोमीटर आमच्या काकाचा घर राहुला रोडन पोचू. तर मंडळी आता आम्ही पोचलो काकाकडे पणजी का आणि काकी तिथं आहात आता. ओके हां इलं पेटी घेऊया. जी आताच बरा वाटतं. जरा ये उठाल बघूया किती ताकद जाते आज. एक मँगो खाऊन मँगो खाऊन ताकद आली. मंडळी जरा काका काकी भेटलो आणि काकीची म्हणजे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये 1-2 गणपतीच्या व्लॉगमध्ये बघितलं असणार साध्वी आमचं डॉक्टर ते आता खय आता आज नाही घरी. एशियन गेमच्या फुटबॉल गेमच्या फिजिओथेरपिस्ट त्याच्यासाठी तिकडे आहे. आणि काकी तो आमच्या कालच वाढदिवस झालो आमच्या सर्वांका अमेरिकेचे चॉकलेट दिल्या कारण काकीची आमच्या छोटी मुलगी म्हणजे श्वेता अमेरिकेत असतात
तर त्यांनी पाठवले ना तिकडे तुम्ही गेला होता आम्ही गेलेलो ना सगळे हा, अमेरिकेत. एक महिना राहिलो. एक महिना तेव्हा ही पाठवले तर आज अमेरिकेचं चॉकलेट खाणार आहोत. आणि हे घ्यायचं दुबईचं दुबईचा आणि अमेरिकेचा घ्यायचा हे घ्यायचा दुबई ते वाई ना अमेरिकेचं चॉकलेट मग आता तर काय करणार कधी येते आता काय आता गणपती ना गणपती. गेल्या वर्षी गणपती तर त्या ब्लॉग मध्ये होत आणि मे मध्ये बघूया आता येऊ मध्ये आता काय नाही आता पावसाचं हो, पाऊस. एकच कर म्हणजे तुझं घर चकचकीत राहिलं कोणाक तरी एका इंजिनियर बघा हा काय होणार ना काय म्हणजे तू म्हणजे भावी डॉक्टर भावी डॉक्टर हे सायंटिस्ट वा मनीष होणार मनीष engineer. सिव्हिल इंजिनिअरिंग करूक लावे मनीष इंजिनियर म्हणतात. सिव्हिल इंजिनिअरिंग करूक लावे चल चला बाय ओके परत या कधी आता तर मंडळी चला काका काकी भेटलो आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो थेट वेंगुर्ला तर डायरेक्ट आहे बाहेर पडणार आणि मग सरळ वेंगुर्ला या आता पणजी भारी आहे ना साफसुथरं जबरदस्त आपण आम्ही आता निघालो होतो जाऊ का वेंगुर्ला तर जाता आता आम्ही थांबलो हॉटेलला आता जेवणार दोन स्पाईसमध्ये आणि मग निघणार चला स्टार्टरचा शूट करतो लक्षातच राहिलं नाही पनीर हे काय घेतलं होतं आता पनीर टिक्का घेतला होता त्याच्यानंतर व्हेज सागोती गोवन स्पेशल व्हेज सागोती त्यानंतर दाल खिचडी आणि प्लेन राईस कारण दुपारी मस्त जेवलो काय वाजले आता 9:30 गंधर्व काय काय हव्या काय नको झोप येता गंधर्वा का तर मंडळी चला जेवूया आणि निघूया